क्षीरसागरजी, धैर्यशील माने, धनंजय माडिक, चंद्रदीप नरके, संजय मंडलिक, जयश्रीताई जाधव, अमल माडिक आणि व्यासपीठावरील सर्व नानाबिना सगळे आहेत लोक आपले सांसद आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, सगळे उमेदवार माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या बहिणीकडे आहेत. लाडक्या बहिणी आणि इकडे लाडके भाऊ आहेत, इकडे पण लाडक्या बहिणींची मेजॉरिटी जोरात आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला. लाडक्या बहिणीने चमत्कार केला विधानसभेमध्ये, हे आपण पाहिलेला. आणि म्हणून तोच चमत्कार या महापालिकेच्या, कोल्हापूरच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला बघायचा आहे. दाखवणार ना चमत्कार, लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ. आणि इथं तर महायुती आहे, त्यामुळे तिने आपले तिकडे वर महायुती जशी आहे तशी इकडे महायुती आहे. त्यामुळे मला वाटतं आज तुमचा रोड शो पण झालाय, एवढे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित आहेत. यावरून तुम्ही ठरवलेलं आहे की येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये या कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचाच भगवा झेंडा फडकवायचा. आणि म्हणून या ठिकाणी आई अंबाबाईचा जसा आशीर्वाद आहे तसा आशीर्वाद आमच्या लाडक्या बहिणींचा पण आहे, महायुतीला लाडक्या भावांचाही आहे. आणि म्हणून मला वाटतं ही गर्दी बघून समोरच्या लोकांच्या पोटात गोळा आला असेल, पाया खाली आला असेल ना, आलाय का नाही? आणि तुमची ताकद, तुमचा प्रचार, इकडे पण लोक आहेत, इकडे सगळे अजून मिरवणुकीने येत आहेत, 15 ठिकाणून लोक रस्त्याने येत आहेत. म्हणजे अरे तुम्ही हे चौक पूर्णच आहे. आणि म्हणून ही प्रचार सभा आहे, पण मी सांगतो ही विजयाची सभा आहे, आपली विजयाची. आणि म्हणून कोल्हापुरी कुस्तीची पंढरी आहे, इथं अंगाला माती लावूनच यावं लागतं. विरोधकांना चितपट करण्यासाठी महायुतीचे धुरंधर हे सगळे रिंगणामध्ये आहे. आणि महायुती जिंकणार ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे. कोल्हापूरकरांना मी ओळखतो, कोल्हापूरकरांचा नाद करायचा नाही. मैत्री केली तर ती पक्की 100% जीवाला जीव देणारी, आणि दुश्मनी केली तर ती पण समोरासमोर, मागून वार नाही. ते कोल्हापूरकरांच्या रक्तात नाही, काही लोक मागून वार करतात. आणि म्हणून 15 तारखेला या विकासांच्या शत्रूवर कोल्हापूरची जनता सांगून वार करणार. आणि म्हणून निवडणुकीमध्ये आपले 3 चिन्ह आहेत, धनुष्यबाण आहे, कमळ आहे आणि घड्याळ. हे राज्यामध्ये महायुती आहे, तीच महायुती इकडे अवतरलेली आहे. आणि म्हणून मी कोल्हापूरवासियांना आणि आमच्या सर्व नेत्यांना धन्यवाद देतो की तुम्ही वरती महायुती इकडे आहे. त्यामुळे विजय आपलाच आहे. आणि 16 तारखेला मगाशी मी सांगितलं, विजयाचा गुलाल आपल्यालाच उधळायचा आहे, विजयाचे फटाके आपल्यालाच वाजवायचे आहेत. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलो. खरं म्हणजे कोल्हापूरकरांना सम्राटांची सवय, कोणी साखर सम्राट, कोणी सहकार सम्राट, कोणी शिक्षण सम्राट, परंतु आमचे महायुतीचे उमेदवार सर्व कार्य सम्राट आहेत, हे देखील मी या ठिकाणी